अमावस्याला आपण जे काही उपाय करतो त्याचा प्रभाव आपल्यावर जास्त प्रमाणात पडत असतो, त्याच्यामुळे अमावस्याला हे अधिक महत्त्व दिलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मौनी अमावस्या. अमावस्या ही कालच लागलेली आहे, पण आज सायंकाळ 6:06 अमावस्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय सर्व तुमच्या घराच्या संरक्षणासाठी आहे. तुमच्या घराभोवती संरक्षक कवच निर्माण होईल आणि बाहेरची काही वाईट बाधा, करणी बाधा, नजर दोष किंवा बाहेरची काही नकारात्मकता ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. त्याच्यामुळे हा उपाय सायंकाळच्या वेळेस सगळ्यांनी करायचा आहे. तर उपाय काय आहे बघा, अमावस्या आहे तोपर्यंतच हा उपाय करा, कारण 6च्या अगोदर हा उपाय तुमच्या घरामध्ये झाला पाहिजे. इव्हन तुम्ही दुपारी सुद्धा हा उपाय करू शकता. करायचं काय आहे, तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे, कारण पिवळी मोहरी आपण उपायाला वापरतो. त्याच्यामुळे पिवळी मोहरी घ्या. तुम्हाला जर पिवळी मोहरी माहिती नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दिसत असेल, तो फोटो बघा. धार्मिक दुकानामध्ये किंवा केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही पिवळी मोहरी मिळून जाते. तर पिवळी मोहरी घ्यायची तुम्हाला आणि अंगारा घ्यायचा, म्हणजे आपण अगरबत्तीला देवाला जे अगरबत्ती लावतो तो अंगारा घ्या, किंवा केंद्रामार्फत किंवा केंद्रातून आणा, नाहीतर मग देवाच्या एखाद्या मंदिराच्या ठिकाणून आणा. कारण अंगारा आणि मोहरी तुम्हाला मिक्स करायची आहे, दोन्ही मिक्स करायचे आहेत आणि त्याच्यावर सेवा करायची आहे. सेवा करूनच ती मोहरी तुमच्या तुम्हाला सेवा त्याच्यावर करायची आहे. तर काय सेवा करायची आहे, तुमच्याकडे नित्यसेवाचं ग्रंथ जर असेल तर त्याच्यामध्ये कालभैरवाष्टक, आपल्याला माहिती आहे की कालभैरवाष्टक हे सगळ्यात प्रभावी आहे. नजर दोष, करणी बाधा, बाहेरची काही बाधा असेल तुमची, कारण कालभैरव हे सत्तेचे देव आहेत. त्यांना खरं बोललेलं पडतं, खोटं बोललेलं त्यांना आवडत नाही, खोटं वाईट वागलेलं त्यांना चालत नाही. त्याच्यामुळे जे कोणी वाईट वागतं त्यांना ते शिक्षा करत असतात. त्याच्यामुळं कालभैरवाष्टक तुम्हाला 11 वेळेस घ्यायचं आहे. त्या मोहरी आणि मोहरीने ते मिक्स केलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर हातावर घ्यायचं, ते दोन्ही हातावर मिक्स करून हातावर घ्यायचे आणि त्याच्यावर ती सेवा घ्यायची. कालभैरवाष्टक 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं. नसेल येत तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही, आणि येत असेल तर मग स्वतः म्हणा, कारण स्वतः आपण मोठ्या आवाज जर म्हणलं की आपल्यामधले सुद्धा दोष निघून जातात. त्याचबरोबर आपल्या घरातले सुद्धा दोष निघून जात असतात. मोठ्या आवाजात कोणतीही सेवा जर आपण घेतली तर आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी येत असते. त्याच्यामुळे मोठ्या आवाजात म्हणायचं. नसेल येत तर यूट्यूबला लावून द्या. त्याच्यानंतर कालभैरवाष्टक 11 वेळेस म्हणणं झालं की वल्गा सुक्त, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ह्या दोन्ही सेवा दिलेल्या आहेत. वल्गा सुक्त सुद्धा तुम्हाला 11 वेळेस घ्यायचं आहे. परत एक सांगते, नसेल येत तर यूट्यूबला लावा, आणि पण ह्या 2 सेवा त्या मोहरीवर तुम्हाला घ्यायच्या आहेत, तरच त्याचा जो काही प्रभाव आहे तो तुमच्यावर पडेल. तर ह्या दोन्ही सेवा घेतल्या की तुम्हाला काय करायचं, तुमचं जे घर आहे चारही बाजूनी तुम्हाला तुमच्या घराभोवती ती मोहरी टाकायची आहे. बघा, तुम्हाला काही खरंच ह्या उपायानं आपल्या घराचं संरक्षण होतं, तुमच्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होतं. घरावर कोणती वाईट बाधा, करणी बाधा आपल्या घरावर येत नाही. तितका प्रभावी हा उपाय आहे. अमावस्याला, प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करायचा. आपल्या घरासाठी आपण करत आहोत, त्याच्यामुळं सगळ्यात प्रभावी हा उपाय आहे. तर आपल्या घराच्या चारही बाजून तुम्हाला ते टाकायची आहे मोहरी. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणत तुम्ही सगळीकडे ती मोहरी तुमच्या घरामध्ये टाका. तर इतका सोपा हा उपाय आहे, पण तुमच्या घराभोवती संरक्षक कवच निर्माण होतं. किती वाईट बाधा, किती काही लोकांनी नजर लागू द्या, तुमच्या घराला नजर लागत नाही. तर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.